ती पाहुणं कवा यायचं ग? इथे कवा यायचंय तेव्हा तू पाडदिशी मावशीकडे जा आणि ह्यो तांब्या फ्रीजमध्ये ठेवा म्हणून. आई मी बी जाते. तू एक काम कर, हे कळशी तिथे झाडाखाली ठेव सावलीला. जा झाकून ठेव त्याच्या. अर्धा आता थांब की. धनु मावशी अगं ए धने झोपली असेल. काय रे जा? अरे मधनं पाय काढ की. अगं पाहुणे येणार आहे ती ग, मग ती फ्रीज मध्ये ठेवायची होती तांब्या. त्यात काय एवढं डिकी ठेवते. नंतर येऊन घेऊन जातो. बर अरे पाय घे की खाली, खाऊन खाऊन नुसता सांड झालाय. मामी तुमच्या काय बापाचं का काय? आता तरी गिळतेस ना हो मामाच्या जीवावर. हिच्या आलता ना हो, ह्याची लायकी नाही गार पाणी प्यायची, खरं पदव्यात पडते ती. आणि तू बी तोंडवर करून घेऊन आल्यास तांब्या घरात. लाईट बिल कोण त्याचा बाप भरायचा बी. अरे देवा, दिवसावर लाईट कोण चालू ठेवलं रे? हा काय ग बाई, घरातलं का नाही आवरता आवरत नाही. ए जा जा, तो तांब्या घेऊन यायचा, थंड झाला असेल. आणि संगे तू जाऊन लिंबू घेऊन यायचा त्या झाडाचं तोडून. पाठी मुश्कड असतील. होय आई आणती. संगे संगे आई सरबत करणार आहे वाटतं. होय मी तर एक ग्लास पिणार बाय. कसला सर दादा सांगा तूच पी. अगं संगे मी तुझी मजा करालतो ग. अगं ए संगे थांब की. मावशी पाहुणा येते, ती गार पाण्याचा तांब्या थोडं दे की. अरे जा, तू गेलास तांब्या ठेवून नंतर लाईट गेली बघ. त्या धनी तरी सांगितलं होते ध्यानात ठेव म्हणून. अरे ती आत्ता आल्या ना हो, तू आलास आणि आले लगेच लाईट. ओ इथंच ठेवलाय बघ तांबे, घेऊन जा. आता काय करतोस बघ. त्यांच्या बाप जन्मात ना फ्रीज घ्यायचा होता नाही, त्याला बी नशीब लागते. ए जा धनी, त्या फ्रीज मधलं थंडगार पाणी घेऊन येत जा. उकडून जीव चाललाय. जा तू आता काय बघत बसले, जा की उठ आता. सगळ्यांनी वाटतंय की हिच्याली बारक आहे आणि ह्याला काहीच कळत नाही. पण सगळ्यांची बदललेली चेहरं मी आयुष्यभर लक्षात ठेवून आणि मोठा झालो का नाही, या सगळ्यांचा हिस्सा बरोबर चुकता करेन.